नमस्कार. आज आपण एका चित्राबद्दल बोलणार आहोत. खूप प्रसिद्ध चित्र आहे यान व्हॅन आयकचं अर्नोल्फिनी पोर्ट्रेट. हो, ते चित्र खूप सुंदर आणि तितकंच रहस्यमयी. अगदी. म्हणजे वरवर पाहिलं की वाटतं की एका श्रीमंत जोडप्याचं त्यांच्या घरातलं चित्र आहे. पण आजची आपली चर्चा जरा वेगळ्या दिशेने जाणार आहे. म्हणजे आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे एका विश्लेषणावरून, त्यात असं म्हटलंय की या चित्रातली स्त्री म्हणजे जिओव्हानी अर्नोल्फिनीची पत्नी, ती कदाचित चित्र पूर्ण व्हायच्या आधीच मृत्यू पावली होती. हो, ही शक्यता आहे. आता हे खरे की याचे अनेक पारंपरिक अर्थ आहेत, जे लग्न, समृद्धी याबद्दल बोलतात. पण आज आपण जरा या मृत्यूच्या शक्यतेवर जास्त लक्ष देऊया. त्याबद्दलचे पुरावे चित्रात कसे दिसतात ते बघू. हो, आणि ही शक्यता विचारात घेण्यासारखी आहे. कारण आपण बोलतोय यान व्हॅन आयकबद्दल. हा कलाकार म्हणजे काय म्हणतात त्याला, तपशिलांचा बादशाह होता. बरोबर. त्याच्या चित्रांमधले बारपावे, प्रतीकं सगळं खूप विचारपूर्वक केलेलं असायचं. अभ्यासक मानतात की त्याच्या कामात काहीही सहज नसतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगत असणार. अगदी. याच दृष्टीने आज आपण हे चित्र उलगडूया. ठीक आहे. मग सुरुवात कुठून करायची? मला वाटतं ते झुंबर जे आहे ना मध्यभागी, तिथून करूया का? हो, चालेल. ते पितळी झुंबर खूप भव्य आहे. पण त्यात काहीतरी वेगळं आहे, नाही का? आहे ना. त्या झुंबराकडे नीट निरखून बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते. त्यावर अनेक मेणबत्त्या लावायला जागा आहे. पण फक्त एकच मेणबत्ती पेटलेली आहे. आणि ती कुठे? तर पुरुषाच्या बाजूला, जिओव्हानी अर्नोल्फिनीच्या बाजूला. अच्छा. आणि स्त्रीच्या बाजूला? स्त्रीच्या बाजूला एकतर जागा रिकामी आहे किंवा तिथे फक्त वितळलेल्या मेणाचे अवशेष दिसतात. मेणबत्ती नाहीये तिथे पेटलेली. अरे हो, आता आठवलं मला. पण याला काही विशेष अर्थ आहे का? की सहज असेल? सहज. व्हॅनायकच्या चित्रात हम्म. अवघड आहे. म्हणजे बघा, त्या काळात 15व्या शतकात कलेमध्ये प्रतीकं खूप महत्वाची होती. हो, ते खरंय. पेटलेली मेणबत्ती म्हणजे अनेकदा जीवनाचं प्रतीक, अस्तित्वाचं, कधीकधी देवाच्या साक्षीचं सुद्धा. आणि विजलेली किंवा नसलेली मेणबत्ती ती मृत्यू किंवा अनुपस्थिती दर्शवू शकते. बापरे. म्हणजे एकाच झुंबावर जीवन एका बाजूला, मृत्यू दुसऱ्या बाजूला, असं? बरोबर. म्हणजे पुरुषाच्या बाजूला जीवन आणि स्त्रीच्या बाजूला मृत्यू किंवा जीवनाचा अंत हा एक खूप मोठा संकेत असू शकतो. हा निव्वळ योगायोग नसावा मग. ही जी विभागणी आहे, जीवन विरुद्ध मृत्यू, ही अजून कुठे दिसते का चित्रात? हो, दिसते ना. आणि ती जागा तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. ती म्हणजे मागच्या भिंतीवरचा तो छोटासा गोल आरसा. हो, तो आरसा अप्रतिम आहे तो. त्यात तर अख्खी खोली दिसते मागून, आणि दारात उभे असलेले दोघंजण पण दिसतात अस्पष्ट असे. अगदी. व्हॅनायकचं कौशल्य आहे ते. पण त्या आरशापेक्षाही जास्त महत्वाची आहे त्याची फ्रेम. लाकडी फ्रेम. त्या फ्रेममध्ये काय आहे? ती फ्रेम नुसती गोल नाहीये. त्यावर अतिशय बारकाईनं 10 छोटी छोटी चित्र कोरलेली आहेत, मेडॅलियन सारखेच. अच्छा, कशी चित्र आहेत ती? ती आहेत येशू ख्रिस्ताच्या छळाच्या आणि मृत्यूच्या प्रसंगांची, ज्याला आपण पॅशन ऑफ क्राइस्ट म्हणतो. ओके, म्हणजे धार्मिक संदर्भ आला इथे. हो, पण गंमत इथेच आहे. इथेही तीच विभागणी आहे जी आपण झुंबरामध्ये पाहिली. फ्रेमवर सुद्धा? म्हणजे कसं? हो, जर आपण ती फ्रेम नीट बघितली तर पुरुषाच्या बाजूला म्हणजे आरशाच्या डावीकडे तिथे ख्रिस्ताच्या जीवनातले त्याच्या कार्याशी संबंधित प्रसंग कोरले आहेत. आणि उजवीकडे? स्त्रीच्या बाजूला म्हणजे उजवीकडे ख्रिस्ताच्या मृत्यूशी संबंधित प्रसंग आहेत. म्हणजे त्याचं क्रुसिफिकेशन, त्याला कबरीत ठेवणं, हे सगळं. परत तेच, पुरुषाकडे जीवन, स्त्रीकडे मृत्यू. अगदी. हे इतकं सातत्य कसं असू शकतं? झुंबर आणि आरशाची फ्रेम दोन्ही ठिकाणी हीच विभागणी, आणि दोन्हीकडे स्त्री मृत्यूच्या बाजूला. असं जीवन मृत्यूच्या दृष्टिकोनातून कधी बघितलंच नव्हतं. होतं असं कधी कधी. आपण मुख्य चित्राकडे बघतो पण बारकावे सुटतात. पण मग म्हणजे काही लोक म्हणू शकतील की व्हॅन आयक धार्मिक माणूस होता, धार्मिक चित्र काढायचा, त्यामुळे पॅशन ऑफ क्राइस्ट दाखवणं स्वाभाविक आहे. त्याचा थेट स्त्रीच्या मृत्यूशी संबंध जोडणं जरा जास्त होत नाहीये का? नाही, प्रश्न योग्य आहे तुमचा. कलेचा अर्थ लावताना अनेक शक्यता बघायला लागतात. केवळ धार्मिक प्रतीक म्हणून हे असू शकतं, पण आपण व्हॅन आयकबद्दल बोलतोय. त्याच्या बारकाईबद्दल. हो, त्याच्या कामाची पद्धत बघितली ना तर तो तपशिलांचा किती विचार करायचा हे कळतं. म्हणजे अगदी
संत्र्याच्या सालीवरचा पोत कसा असेल किंवा लाकडावरच्या नैसर्गिक रेषा कशा दिसतील. कपड्यांवरची ती जरीची चमक. हो, किंवा खिडकीतून येणारा प्रकाश त्या काचेच्या मण्यांमधून कसा परावर्तित होईल, इतकं अचूक तो रंगवायचा. हे खरंय. इतकं बारकाईने काम करणारा माणूस चित्रातल्या मध्यवर्ती वस्तू, झुंबर आणि आरसा यात अशी समान विभागणी विनाकारण करेल असं वाटत नाही मला तरी. बरोबर. म्हणूनच अभ्यासकांना वाटतं की प्रत्येक गोष्ट हेतुपुरस्सर टाकलेली आहे. कदाचित ही विभागणी फक्त धार्मिक नाहीये, तर ती त्या जोडप्याच्या परिस्थितीवर पण भाष्य करतेय. म्हणजे मृत्यूच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येत नाही? नाही करता येत. बरं, हे सगळं ठीक आहे. पण मग चित्राचे जे पारंपरिक अर्थ आहेत त्यांचं काय करायचं? ते पण महत्वाचे आहेत ना? नक्कीच आहेत. म्हणजे बघा, त्या स्त्रीने जो हिरवागार पोशाख घातलाय तो तर आशेचं, सुपिकतेचं प्रतीक मानतात. हो, हिरवा रंग आशा, नवीन सुरुवात दर्शवतो. आणि तिचा तो पोटावर ठेवलेला हात आणि कपड्यांची ती रचना बघून ती गर्भवती आहे असं पण वाटतं अनेकांना. हो, ती शक्यता पण नेहमी चर्चिली जाते. जरी काही जण म्हणतात की ती फक्त फॅशन होती त्यावेळची, कपड्यानं तसं पोटातून उचलून धरायची. ओके. आणि जमिनीवरची ती संत्री. संत्री त्यावेळी खूप महाग होती. ती समृद्धीचं प्रतीक असू शकतात किंवा इटलीसोबतच्या व्यापाराचा प्रतीक, कारण अर्नॉल्फिनी इटालियन व्यापारी होता. आणि तो छोटा कुत्रा पायाशी. तो निष्ठा, विश्वास, वैवाहिक निष्ठा याचं प्रतीक मानला जातो. आणि पलंग, तो वैवाहिक कर्तव्य वगैरे. हो, किंवा वारसा पुढे चालण्याचं प्रतीक. आणि तो आरसा पण महत्वाचा आहे. त्याला काही जण देवाचा डोळा म्हणतात, म्हणजे देव या लग्नाचा साक्षीदार आहे असं. म्हणजे इतके सगळे सकारात्मक अर्थ आहेत. आशा, सुपीकता, समृद्धी, निष्ठा, देवाचा आशीर्वाद. हो, हे सर्व अर्थ अनेक वर्षांपासून अभ्यासले गेले आहेत आणि ते महत्वाचे आहेतच. मग इथेच तर खरी अडचण येते ना. जर हे सगळं इतकं पॉझिटिव्ह आहे तर मग ते मृत्यूचे संकेत इतक्या स्पष्टपणे कसे काय दिलेत? झुंबरावर, आरशाच्या फ्रेमवर. बरोबर. हे दोन्ही अर्थ एकत्र कसे बसतात की ते एकमेकांना छेद देतात? हाच कळीचा मुद्दा आहे. आणि यामुळेच आपल्याला चित्रातल्या अजून काही तपशिलांकडे लक्ष द्यावं लागतं, जे कदाचित या मृत्यूच्या सिद्धांताला आणखी बळ देतात. अजून तपशील कोणते? उदाहरणार्थ, चित्रात उजवीकडे खिडकीजवळ जी एक लाकडी पेटी किंवा उंच स्टूल आहे ना, हो आहे. त्याच्या कोपऱ्यावर वरच्या बाजूला एक लहानसं शिल्प कोरलेलं दिसतंय का बघा. हो, दिसतंय. एक स्त्री आहे बहुतेक. कसलं शिल्प आहे ते? ते शिल्प सेंट मार्थाचं मानलं जातं. सेंट मार्था ही गृहिणींची आणि घरादाराची संरक्षक संत मानली जाते. अच्छा, घराचं चित्र आहे म्हणून तिचं शिल्प असेल कदाचित. असू शकतं. पण सेंट मार्थाची अजून एक कथा आहे. तिने एका ड्रॅगनला शांत केलं होतं असं म्हणतात. ड्रॅगनला? हो, आणि ड्रॅगन अनेकदा सैतान किंवा मृत्यूचं प्रतीक मानला जातो. मग सेंट मार्था इथे असणं हे मृत्यूवर विजय मिळवण्याचं किंवा आत्म्याला संरक्षण देण्याचं प्रतीक असू शकतं का? इंटरेस्टिंग. आणि अजून एक गोष्ट आठवली मला. त्या सेंट मार्थाच्या मूर्तीच्या खाली, म्हणजे त्या स्टूलच्या पायावर 2 राक्षसी चेहरे कोरलेले दिसतात ना, गार्गोइल सारखे. अगदी बरोबर, गार्गोइल्स. ते सहसा वाईट शक्तींना, दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी वापरले जातात. मग प्रश्न पडतो की जर हे एका आनंदी जोडप्याचं, कदाचित लग्नाचं किंवा प्रतिबद्धतेचं चित्र असेल, तर इथे वाईट शक्तींना दूर ठेवायची काय गरज? आत्म्याच्या संरक्षणाची गरज का भासावी? बरोबर. हे तपशील त्या पारंपरिक केवळ आनंदी चित्राच्या कल्पनेशी थोडे विसंगत वाटतात. हे मृत्यूच्या शक्यतेकडे किंवा आत्म्याच्या पुढील प्रवासाच्या कल्पनेकडे जास्त निर्देश करतात असं वाटतंय. हो, आणि याला अजून एक पुष्टी देणारा तपशील असू शकतो, स्वतः जिओवानी अर्नोल्फिनीचे कपडे. त्याचे कपडे. तो गडद रंगाचा, जवळजवळ काळा वाटणारा जडकोट घातला त्याने. त्याचं काय? आता त्या काळात गडद रंग, विशेषतः काळा, हे श्रीमंतीचं आणि सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण होतं. हे खरंय. ते रंग महाग असायचे. म्हणजे तो फक्त त्याची श्रीमंती दाखवतोय? असू शकतं. पण काळा रंग अजून कशाचं प्रतीक आहे? दुःखाचं, शोकाचं. अगदी. तेव्हाही होता, आजही आहे. मग प्रश्न उरतो की अर्नोल्फिनीनं ते कपडे फक्त स्टेटस सिम्बॉल म्हणून घातलेत की तो पत्नीचा मृत्यूचा शोक करतोय?
त्याचा चेहरा पण खूप गंभीर आहे तसा, आणि त्याने पत्नीचा हात असा घट्ट पकडलेला नाहीये, फक्त तिच्या हातावर आपला हात ठेवलाय हळुवारपणे. हो, ते सगळं एकत्र बघितलं की शोकाची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे किती विरोधाभास आहे बघा ना. एका बाजूला हिरवा पोशाख, संत्री, कुत्रा, सगळी सकारात्मक प्रतीकं. आणि दुसऱ्या बाजूला विझलेली मेणबत्ती, आरशावरचे मृत्यूचे प्रसंग, सेंट मार्थाचं संरक्षण, हे गार्गोइल्स आणि अर्नोल्फिनीचे कदाचित शोकाचे कपडे. हे द्वंद्व खूपच, काय म्हणतात त्याला, गोंधळात टाकणारं आहे. आणि कदाचित व्हॅन आयकला हेच साधायचं होतं. ही संदिग्धता, हे द्वंद्व हेतुपूर्वसर असू शकतं का? म्हणजे असू शकतं. स्मारक चित्र म्हणजे कदाचित त्यांचं लग्न ठरलं होतं किंवा नुकतंच झालं होतं, पण चित्र पूर्ण व्हायच्या आधीच पत्नी, तिचं नाव कॉन्स्टॅन्झा ट्रेंटा होतं असं मानतात, तिचं निधन झालं. असं म्हणतात की तिचं निधन 1443 मध्ये झालं आणि चित्रावर साल आहे 1434. बरोबर. तर तिच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ हे चित्र पूर्ण केलं गेलं असावं. अच्छा, म्हणजे तिला चित्रात जिवंत असल्यासारखं दाखवलंय, पण त्याच वेळी तिच्या मृत्यूचे हे सगळे सूक्ष्म संकेतही दिलेत. हो, ही एक खूप प्रबळ शक्यता मानली जाते आता. एकाच चित्रात तिची उपस्थिती कारण ती चित्रात आहे आणि तिची अनुपस्थिती कारण ती आता हयात नाही, हे दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न. व्हॅन आयक तिची आठवण जपण्यासाठी तिला चित्रात दाखवतोय, पण तिच्या मृत्यूची खूण म्हणून हे सगळे सिम्बॉल्स वापरतोय. अगदी. यामुळे चित्र अजून खूप भावनिक आणि गुंतागुंतीचं होतं. ते फक्त एका घटनेचं चित्रण नाही राहत. ते प्रेम, नुकसान, आठवण या सगळ्या भावनांचं एक मिश्रण बनतं. खरंच, हे सगळं ऐकल्यावर चित्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला माझा. जे आतापर्यंत फक्त एका श्रीमंत इटालियन व्यापाऱ्याचं आणि त्याच्या पत्नीचं चित्र वाटत होतं. ते आता जीवन, मृत्यू आणि स्मृती यांच्या नात्याबद्दल काहीतरी सांगणारं वाटतंय. हो, व्हॅन आयकची प्रतिभाच हीच आहे की तो इतक्या साध्या वाटणाऱ्या दृश्यात इतके भावनिक आणि वैचारिक थर निर्माण करतो. खरंय. आणि हे आपल्याला एक गोष्ट शिकवते की नाही, की कलाकृतींचा अर्थ लावताना फक्त वरवरच्या गोष्टी बघून चालत नाही. तपशिलांमध्ये खूप काही दडलेलं असतं. अगदी. या चित्रातल्या मृत्यूच्या शक्यतेने कले इतिहासकारांना अनेक वर्ष विचार करायला लावलाय आणि अजूनही त्यावर चर्चा सुरू आहे. हेच या चित्राचं वैशिष्ट्य आहे. ते आपल्याला शांत बसू देत नाही. नक्कीच. आजच्या या चर्चेनंतर अर्नोल्फिनी पोर्ट्रेट माझ्यासाठी फक्त एक चित्र नाही राहिलंय, तर ते एक उलगडणारं रहस्य बनलंय. मृत्यूचे हे संकेत, जरी ते एक सिद्धांत असले, तरी चित्राला एक नवीन आणि अधिक गडद खोली देतात हे नक्की. आणि याचा जर आपण व्यापक विचार केला तर कलाकारांच्या कामाकडे किती चिकित्सकपणे बघायला हवं हे समजतं. प्रतीक आणि तपशील यांच्यामागे दडलेले अर्थ शोधणं हा कलेच्या आस्वादाचा एक महत्वाचा भाग आहे. बरोबर. हे चित्र त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आणि यामुळे एक प्रश्न मनात येतोच कोणता प्रश्न? की जर व्हॅन आयकने अर्नोल्फिनी पोर्ट्रेटमध्ये इतके अर्थ आणि संकेत लपवले असतील, तर त्याच्या इतर प्रसिद्ध कलाकृती आहेत जसं की ते जेंट अल्टरपीस किंवा मॅडोना विथ चान्सलर रोलेन. हो, ती पण अप्रतिम चित्र आहेत. तर तिथेही असेच काही न उलगडलेले रहस्य, काही छुपे अर्थ दडलेले असतील का? शक्यता आहे. कदाचित त्या चित्रांकडेही याच चिकित्सक नजरेनं बघितलं तर अजून काही नवीन गोष्टी समोर येतील. हा विचार पुढे नक्कीच काय म्हणतात त्याला, शोध घेण्यासारखा आहे.